नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, नवीन वर्षाचा चैत्र महिन्याचा पहिला दिवस, चैत्र नवरात्रीचा पहिला दिवस. मित्रांनो, या दिवशी जर तुम्ही हा एक उपाय केला तर नक्कीच याचा लाभ तुम्हाला होईल. जे हवं ते सगळं काही तुम्हाला मिळू लागेल आणि घरामध्ये कोणत्याही गोष्टीची कमी सुद्धा राहणार नाही. तुम्हाला फक्त जेव्हाही तुम्ही गुढी उभाराल तेव्हा गुढी उभारताना तुम्हाला हा एक सोपा उपाय करायचा आहे. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाच्या घरी गुढी उभारली जाते. गुढी उभारताना आपण साडी, तांब्या, साखरेचे कंगन, लिंबाचा पाला असं सगळं लावत असतो आणि ती गुढी आपण घराच्या बाहेर दरवाजाकडे, खिडकीकडे ती गुढी उभारत असतो, गुढी लावत असतो. तर मित्रांनो, गुढी उभारण्याच्या आधी तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त 11 रुपये लागणार आहेत आणि एक छोटासा कापडाचा तुकडा, मग तो सफेद, काळा, पिवळा, हिरवा कोणताही असेल तरी काही हरकत नाही. फक्त तुम्हाला एक छोटासा कापड किंवा रुमाल हवा. त्या कापडामध्ये तुम्हाला हे 11 रुपये बांधायचे आहेत. 11 रुपये बांधून झाले की तुम्ही गुढीला जो तांब्या लावणार आहे त्या तांब्यामध्ये हे बांधलेले 11 रुपये तुम्ही टाकून द्यायचे आणि तो तांब्या तुम्ही गुढीवर, गुढी उभारताना लावायचा आहे मित्रांनो. आणि त्यानंतर तुम्ही ती गुढी तुमच्या घराबाहेर लावू शकतात. जेव्हाही तुम्ही 12 वाजेच्या आत जेव्हाही तुम्ही गुढी खाली उतरवाल आणि देवघरात तिची पूजा कराल तेव्हा तो तांब्या तिथून काढून घ्यायचा. गुढीमध्ये म्हणजे तांब्यामध्ये ठेवलेले ते 11 रुपये त्या कापडातच बांधलेले असू द्यायचे आणि ते बांधलेले 11 रुपये तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचं किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात ठेवायचं. याने तुमच्या घरात, दुकानात बरकत येईल. पैसा खर्च होणार नाही, पैसा येऊ लागेल, धनवृद्धी होईल, सुख समृद्धी वाढेल. तर हा एक उपाय, सोपा उपाय नक्की करा. तर मित्रांनो, माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.